पहाटे 4:30 वाजता उठून 5 वाजता घर सोडायचं होतं, कारण की आज आपण एका अशा लोकेशनला जात होतो जिथून वन डे रिटर्नचा आपला शूटचा प्लॅन होता. संध्या माझी कॅमेरा पर्सन माझ्यासोबत होती. कॅबने आम्ही पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मी तर पहिल्यांदाच जाते वंदे भारतने आणि आपल्या ऐश्वर्या मॅडम जेव्हा पहिल्यांदा ऐश्वर्या मॅडमने प्रवास केला होता, पहिलाच जेव्हा प्रवास त्यांचा होता त्याचा एक्सपिरियन्स आपण त्यांच्याकडून घेऊया. तर पहिल्यांदा जेव्हा मी वंदे भारतमध्ये गेले होते तेव्हा वॉशरूममध्ये गेल्यानंतर त्यांचा फ्लॅश कुठे असतं हे चेक करायला मी यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला होता. बरं, आमच्या या चर्चेनंतर आम्ही ठरवलं की गाडीत बसल्यानंतर झोपायचं, पण कसलं काय. 15 मिनिटात लगेच त्याने आम्हाला मस्त गरमागरम चहा आणून दिला आणि त्याच्यानंतर लगेच सूर्यदेवाचं दर्शन झालं. नाश्ता करत करत कधी आम्ही नाशिक रोडला पोहोचलो हे कळलं सुद्धा नाही. नाशिक रोड स्टेशनला उतरून गोदावरी एअर कंडिशन वेटिंग हॉलमध्ये जाऊन आम्ही फ्रेशन अप झालो, कॅब बुक केली आणि पोहोचलो आपल्या लोकेशनला, जिथे आज आपले 2 शूट होते, संगमनेरला. फायनल टच झालेला आहे. सुरू करा. पहिले साडीचा स्टोर कव्हर करायचा होता. त्या शूटला 2.5 तास लागले. त्यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक घेतला आणि मग ज्वेलरीचं शूट 1 तासात संपवून पॅकअप केलं. आपण घरी चाललेलो आहोत. चला जाऊयात. चला जाऊ यात. 4 कदम बस 4 कदम असं करत करत फायनली 5 ते 10 मिनिटात आम्ही पोहोचलो संगमनेर बस स्थानकावर. बाय बाय. संध्या निघाली पुण्याला आणि मला यायचं होतं मुंबईला, म्हणून मी संगमनेरवरनं नाशिकची बस पकडली. आणि मंडळी, शेवटची सीट होती म्हणून काय मला पटकन असे व्हिडिओज काढता आले नाहीत, पण जेवढं दिसतंय त्यावरती तुम्ही समाधान मानून घ्या. बसने नाशिक रेल्वे स्टेशन जवळ सोडलं. तिकडनं 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर होता स्टेशन. स्टेशनवर पोहोचले 6 वाजता आणि माझी ट्रेन होती 7:30 वाजताची. 1.5 तास मी काय केलं असेल तर रील्स पाहिले आणि माझ्या नवऱ्याला पाठवले. सिम्पल. बरं, पण ट्रेन सुद्धा लेट होती बरं का, 10 मिनिटच, पण बाकी प्रवास मात्र खूप सुखकर होता. रात्री 11:15 वाजता मी घरी नवी मुंबईत पोहोचले होते. संगमनेरमध्ये शूट झालेले दोन्ही व्हिडिओज तुम्ही माझ्या फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम पेजवरती पाहू शकता.